नमो आदेश मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्त्रीने नवनाथ महाराजांची सेवा कशी करावी, कोणते नियम पाळावेत, संचार कसा येतो आणि तो टिकवण्यासाठी काय करावे. या माहितीने आपले घर, मन आणि कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येईल. चला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला नक्की लाईक करा. नाथ संप्रदायामध्ये नवनाथ महाराज अनादी अनंत शक्तीने मूळ आहेत. त्यांची सेवा भक्त भावाने केल्यास पुरुषांनाच नाही तर स्त्रियांनाही दिव्य अनुभव मिळतो. हो, स्त्री देखील नवनाथ महाराजांची सेवा करू शकते, पण त्यासाठी काही विशेष नियम आणि शुद्धता पाळणे अत्यंत आवश्यक आहे. मासिक पाळी, प्रसूती आणि अशुद्धीच्या काळात थोडा वर्ज ठेवावा लागतो, पण शक्तीने सेवा सुरू केल्यास संचार आणि आशीर्वाद मिळतो. स्त्रीने नवनाथांची सेवा करताना हे नियम पाळावेत. 1. शुद्धी राखणे. मासिक पाळीच्या काळात सेवा, पूजन, भस्म लावणे किंवा संचार घेणे टाळावे. फक्त मनाने नामस्मरण करावे. 2. सकाळची सेवा. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. केस व्यवस्थित बांधावे. खुल्या केसांनी सेवा करू नये. 3. भस्म व विभूती. नवनाथांच्या पिढीसमोर भस्माला नमस्कार करून भस्म कपाळावर लावावे. 4. हात व कपडे स्वच्छ ठेवणे. 5. मन, वचन आणि शरीर शुद्ध ठेवणे. लोभ, क्रोध, मत्सर, वाईट विचार टाळावेत. 6. भोजन नियम. कांदा, लसूण, मांसाहार टाळावा. सात्विक अन्न सेवन करावे. हो, स्त्रीला देखील नवनाथाचा सत्य संचार येऊ शकतो. संचार टिकवण्यासाठी नेहमी शुद्ध अवस्थेत असणे आवश्यक आहे. मासिक पाळीच्या काळात संचार घेऊ नये. संचार आल्यानंतर नवनाथांचे वचन पाळावे. स्वार्थासाठी वापरू नये. शरीरावर आनंदाची थरथर जाणवेल, गोडवाणी येईल, अश्रू येतील. घरातील वडील, गुरु किंवा नाथ संप्रदायातील जाणकार यांचे मार्गदर्शन घ्यावे. खरा संचार नेहमी भक्ती आणि धर्मासाठी असतो. खोटा संचार ओळखायचा तर लक्षात ठेवा. राग, स्वार्थ, भीती, जडपणा हे खोट्या संचाराचे लक्षणे आहेत. सत्य संचार आल्यानंतर शांत राहावे, घाबरू नये. नामस्मरण, ओम नवनाथाय नमः किंवा जय नवनाथ महाराज मंत्र जपावा. नवनाथांचा आदेश ऐकावा आणि पूर्तता करावी. तोंड व हात धुवून कपाळावर भस्म लावावी. पवित्र पाणी, तुळशी, गंगाजल आणि नाथपिंडीवरील पाणी प्यावे. मासिक पाळीच्या काळात संचार आला तर फक्त मनाने प्रार्थना करावी, थांबवण्याची विनंती करावी. खरा संचार. नवनाथांचे नाव घेताच अश्रू येणे, अंगावर थरथर जाणवणे, गोडवाणी, प्रेमळ भावना, आज्ञाधर्म, सत्य, भक्तीसाठी असते. खोटा संचार, राग, गर्व, लोभ, स्वार्थ वाटणे, जडपणा, अस्वस्थता जाणवणे, लोकांना त्रास देणे आणि भयानक वाटणे. खोटा संचार वाटल्यास त्वरित ओम नवनाथाय मंत्र जपावा आणि भस्म लावावी. सकाळी स्नान करून 108 वेळा ओम नवनाथाय नमः मंत्र जपावा. संध्याकाळी दिवा लावून नवनाथांचे स्मरण करावे. विशेष दिवस, चंद्रग्रहण, आषाढी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, श्रावण सोमवार या दिवशी साधना लवकर संचार देते. लाभ. घरातील अडचणी, वाद, आजार दूर होतात. सुख शांती वाढते. संचारातून आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते. नवनाथांचा विशेष भस्म प्रयोग. गुरुवारी किंवा पौर्णिमेला सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पिंडीसमोर तुपाचा दिवा लावावा. भस्म तांब्याच्या ताटात ठेवून 27 वेळा ओम नवनाथाय नमः मंत्र जपावा. भस्म कपाळावर लावावे. घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडावे. उरलेला भस्म दररोज संध्याकाळी लावावा. वाईट शक्ती नष्ट होतात. आरोग्य, सुख, शांती प्राप्त होते. संचाराची शक्ती वाढते. मित्रांनो, स्त्रीने नवनाथ महाराजांची सेवा भक्तिभावाने केली, नियम पाळले तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. संचारातून मार्गदर्शन मिळते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. नाथ संप्रदायात भक्ती, श्रद्धा आणि नियम पालन यामध्ये खरी शक्ती आहे. नमो आदेश. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.